काय वैर होतं प्रभाकरशी माझं संबंध आयुष्यात कुठल्याही गुन्ह्याशी संबंध आला नाही माझा माझ्या नवऱ्याला गुन्हेगार ठरवणारी बाई या घरची सून असूच शकत नाही यापुढे या घरात तुला स्थान नाही। असं प्रेमळ सासर तुला मिळालं ना भाग्यवान आहे। यापुढे तो विषय काढला ना तर माझ्या इतकं वाईट कोणी तुझी सगळी स्वप्न पुरी होती। आता फक्त पंटी किंवा पंटू यांची वाट बघते। मॅडम ऐका ना, काय झालं? कसला विचार करताय? नाही अगं, कुठे काय काहीच नाही। तुम्ही टेन्शन मध्ये आहात का? म्हणाली अगं खरंच काही नाही झालंय। सांगा ना मॅडम, काय झालंय? अगं पण काहीच नाही घडलंय, काय सांगू तुला? मॅडम एवढं परक समजताय मला, तुम्ही सांगितलं नाही तर तुम्हाला शपथ आहे माझी। म्हणाली प्लीज, मला काहीही झालेलं नाही आणि हे असं शब्द वगैरे घालत जाऊ नको, मला नाही आवडत। सॉरी। सॉरी ऍक्च्युली आईचा फोन आला होता तेव्हापासून जरा ज्या देवाला माझी फिकीर नाही त्याचं कशाला कौतुक करते? जो आपल्याकडे दुर्लक्ष करतो त्याच्याकडे आपणही दुर्लक्ष करायचं याच्या पुढे। असं का बोलताय आजी? आजी देवानी प्रार्थना ऐकली आहे तुमची। म्हणजे? अहो तुम्ही शुद्धीवर नव्हतात ना तेव्हा फोन आला होता। फोन? कसला फोन? कोणाचा फोन? आजी 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 तू मला ओळखलं नाहीस? अगं मी तुझा विराज। विराज आहेस? माझा नातू आहे। मला भेटायला आलास तू इथं? माझा नातू? हो हो आजी, परमेश्वराने तुमची हाक ऐकली, नातू आलाय तुमचा। हो आजी सकाळी ह्याचाच फोन आला होता। स्वप्न नाही, हे खरं आहे। माझा नातू, माझा नातू आलाय मला भेटायला। माझा चष्मा कुठे आहे? माझ्याकडे फोटो सुद्धा आहे तुझा। हो तुझा फोटो। चष्मा आजी जेव्हा देवळात चक्कर आली ना तुम्हाला तेव्हा पडला बहुतेक। पडला? हा आणि मी काठी आणली
पण चष्मा तिथे फुटला बहुतेक. नाही माझ्याकडे दुसरा चष्मा आहे ना माझा, मी आले घेऊन. हा? चष्मा